बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता संख्याबळ आणि सत्ता स्थापनेचा गेम सुरू झालाय। शिवसेनेनं आता थेट भाजपचा गेम केलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये आपला महापौर बसवण्यासाठीच्या आकडेवारीची जुळवाजुळव केली आहे। शिंदे गटाच्या मदतीला मनसेनं आपल्या पाठिंब्याचं इंजिन जोडलंय। मनसे आणि शिवसेना आता कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्र दिसणार आहेत, तशी सगळी तयारीही करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे आपण बघतोय 53 जागा आणि त्यातच आता मनसेचं इंजिन सुद्धा जोडलं जात आहे आणि त्यामुळे त्यांचे 5 नगरसेवक आणि त्याचबरोबरीनं 2 ठाकरे गटातले जे सध्या नॉट रिचेबल असणारे नगरसेवक असं हे संख्याबळ जोडलं जाईल असं सांगितलं जात आहे। तर आपण हे संख्याबळ बघतोय। केडीएमचे शिवसेना मनसेची युती होतीये। शिवसेनेनं एकूण 53 जागा जिंकलेल्या आहेत, तर मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले। ते एकूण या जागा होत आहेत 58, तर बहुमताचा आकडा 62 आहे। दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेला मनसेच्या 5 नगरसेवकांनी पाठिंबा जाहीर केलाय। विकासामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मनसेनं आम्हाला समर्थन दिलंय, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली आहे। आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलो आहे। त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। नाही, याच्यामध्ये जे आहे हे फक्त मनसे आणि शिवसेना, मनसेने जे आहे हे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे। युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत। तर कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही भाजपला देखील वेगळं सोडलेलं नाही असं स्पष्टीकरण श्रीकांत शिंदेंनी दिलंय। अरे मी बोललो तुम्हाला, महापौर उपमहापौर किंवा कुठलंही चेअरमॅन हे जे आहे मला वाटतं शिंदे साहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे बसून जे आहे त्या ठिकाणी ठरवतील आणि सगळीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा उल्हासनगर असेल इथे सगळीकडे महायुतीचाच जो आहे हा महापौर बसेल। कोणाचा महापौर बसेल, कोणाचा उपमहापौर बसेल, जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडणार की उल्हासनगरमध्ये काय होईल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल। पण एकच आहे की इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही, तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे हे स्थापन करेल आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदर सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे। ह्या सगळ्यांचा मिळून जो आणि साई पार्टीचा एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे, तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता